तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिष्णुदेव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे। ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णुदेव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णुदेव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात। 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती। त्रिपुरातून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा प्रवास। जिष्णुदेव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला। 1990च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केलं। त्रिपुरामध्ये डावा पक्षाचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलं। 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं, त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या सध्या महत्त्वाची मानली जाते। साहित्य आणि कलेची आवड देखील त्यांना आहेच। राजकारणाबरोबर जिष्णुदेव वर्मा यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राची आवड असून ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात। याशिवाय ते बॅडमिंटन खेळाशीही जोडलेले असून क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे।